नमस्कार, माझ्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेज दम बिर्याणी कशी करायची. बिर्याणी म्हटलं की भात शिजवायचं बऱ्याच जणींना खूप टेन्शन येतं. त्यामुळेच व्हेज दम बिर्याणी बऱ्याचशा जणी घरी बनवत नाही. आपण सहसा ती हॉटेलमध्येच खायला पसंत करतो. पण या व्हिडिओमध्ये आपण भात अगदी सोप्या पद्धतीने शिजवणार आहोत आणि ज्यामुळे ही व्हेज दम बिर्याणी करणं खूप सोपं होणार आहे. तर व्हेज दम बिर्याणी करायला मोठा बिर्याणीचा तांदूळ जो आहे तर तो इथे मी वापरलेला आहे. कोणताही सुटसुटीत होणारा जो तांदूळ आहे तो तुम्ही वापरू शकता. फक्त चिकट होणारा भात वापरू नका. इथे कुकरच्या भांड्यामध्ये 2 पेले भरून इथे मी बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे. तो चांगला 3-4 वेळेला धुवून घेतलेला आहे आणि 2 पेले तांदळासाठी आपण या ठिकाणी 2.5 पेले पाणी टाकून, मीठ टाकून यामध्ये खडे मसाले, तमालपत्र टाकलेले आहेत आणि व्यवस्थित सगळं हे ढवळून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून फक्त आपण नॉर्मल जो भात शिजवून घेतो त्याप्रमाणे 3 शिट्ट्या मध्यम आचेवर काढून घ्यायच्या. भात आपला शिजतोय तोपर्यंत 2 मोठे कांदे आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये आपण ते आता फ्राय करून घेणार आहोत. त्यामध्ये मीठ टाकून घ्या म्हणजे कांदा अगदी पटकन फ्राय होतो. तर कांदा पण आपण तळून घेतलेला आहे. आता पुढची तयारी करूया. एका बाउलमध्ये 2 वाटी दही घेतलेला आहे. त्यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे 2 चमचे भरून. त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर किंवा घरगुती जो मसाला असतो तर तो 2 चमचे भरून टाका. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला देखील तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये आपण हे सगळे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला मोठ्या साईजचा टोमॅटो टाकायचा. त्याचबरोबर फ्लॉवरचे तुकडे टाकायचे आहेत आणि उभे आणि बारीक चिरून घेतलेले गाजराचे काप देखील इथे मी टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर भाज्या देखील टाकू शकता. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या स्लिट करून घेतलेल्या आहेत. भरपूर सारी ताजी कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर तळून घेतलेला कांदा जो आहे तर तो देखील यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ देखील आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. सर्व भाज्यांना हा मसाला चांगला लावून घ्यायचा आहे. यामध्ये 1 मोठी ढोबळी मिरची मोठे मोठे काप करून अशा पद्धतीने मी टाकलेले आहे. तुम्ही उभे काप देखील ढोबळी मिरचीचे करू शकता. अशा पद्धतीने सर्व मसाला आपण सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता बघा या ठिकाणी आपला भात शिजून तयार आहे. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कुकरचं झाकण खोलून घ्यायचं. बघा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे भात. बऱ्याच जणींना असं टेन्शन येतं की बिर्याणी करत असताना तो भात किती टक्के शिजवायचा. खूप जास्त शिजवला तर तो अगदी चिकट होतो. त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही अशा पद्धतीने कुकरमध्ये हा भात शिजवू शकता. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये 2 डाव तेल घ्यायचं. यामध्ये सर्व खडे मसाले ज्यामध्ये स्टार फूल, 5-6 काळ्या मिरी, 5-6 लवंगा, शहाजिरी 1 चमचा, 2 ते 3 तमालपत्र, मसाला वेलची, साधी वेलची टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मॅरिनेशनसाठी आपण ज्या भाज्या ठेवलेल्या तर त्या टाकायच्या आहेत. या भाज्या मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. इथे आपण एक हिरवी पेस्ट घेतलेली आहे. त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, आलं, लसूण, त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे आणि अशी ही हिरवी पेस्ट आपण केलेली आहे. हिरवं वाटण केलेलं आहे. यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते. तर हा हिरवा मसाला देखील यामध्ये टाकून छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता या भाज्या सगळ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मंद आचेवर झाकून या भाज्या आपण शिजवून घेऊया. यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा
वरून आपण चिरून टाकलेला आहे, यामुळे देखील मसाल्याला चांगली अशी चव येते। आता या सगळ्या भाज्या शिजेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती या झाकून शिजवून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी बघा साधारणपणे 15 मिनिटं या भाज्या आपण शिजत ठेवलेल्या, मस्त असा अर्क सगळ्या भाज्यांचा उतरलेला आहे आणि छान अशा या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत। आता यामध्ये तळून घेतलेले पनीरचे तुकडे टाकूया आणि भरपूर सारी कोथिंबीर इथे टाकायची आहे। पुदिन्याची पानं देखील तुम्ही इथे टाकू शकता। तुम्ही भाज्यांमध्ये बटाटा, त्याचबरोबर जे बीन्स असतात ते टाकू शकता, मटर टाकू शकता, आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता। आता बघा यावर आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तर तो टाकून घेऊया। भात शिजवत असताना त्यामध्ये खडे मसाले आपण वापरलेले होते, यामुळे भाताला छान असा सुगंध येतो। ते खडे मसाले देखील या भाताबरोबरच आपल्याला इथे कढईमध्ये टाकायचे आहेत। आता अशा पद्धतीने बघा सगळा भात आपल्याला व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे। त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि यावरती आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप सोडायचं आहे। तुपामुळे बिर्याणीला छान असा सुगंध येतो आणि चवीला देखील बिर्याणी चांगली लागते, चविष्ट होते। आता यामध्ये आपण हळदीचे पाणी वरून सोडणार आहोत, यामुळे बिर्याणीला रंग छान येतो। बऱ्याच वेळेला फूड कलर वापरला जातो, पण फूड कलर वापरण्याऐवजी तुम्ही हळदीचे पाणी करून जर त्यामध्ये वापरले तर बिर्याणी ही सुरेख दिसते आणि कुठलाही आर्टिफिशियल कलर आपल्या पोटामध्ये जात नाही। आता त्याचबरोबर तळून घेतलेला जो कांदा आहे तर तो आपल्याला वरून टाकायचा आहे आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर ही जी बिर्याणी आहे तर ती छान अशी दम देण्यासाठी ठेवायची आहे, म्हणजेच वाफवण्यासाठी ठेवायची आहे। बघा इथे जाड बुडाची कढई आपण वापरलेली आहे। जर जाड भांडं नसेल तर अशा पद्धतीने बिर्याणीला दम देण्यासाठी तुम्ही खाली एक तवा ठेवा, गॅस मंदच ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्ही हे भांडं किंवा कढई ठेवा। पण ही अगदी जाड कढई आहे, त्यामुळे मी खाली तवा वापरलेला नाही, डायरेक्टली आपण गॅसच्या आचेवर ठेवलेले आहे कढई। फक्त मंद आचेवर झाकून आपल्याला एक 10 मिनिटं आपल्याला दम द्यायला ठेवायची आहे। बघा मस्त अशी गरमागरम व्हेज दम बिर्याणी तयार आहे। खूप कमी वेळेमध्ये होते आणि त्याचबरोबर खूप कमी कष्टामध्ये होणारी अशी ही व्हेज दम बिर्याणी तयार आहे। भात शिजवण्याचं कोणतंही टेन्शन न घेता तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये भात शिजवून ही दम बिर्याणी बनवू शकता। कोणीही बनवू शकेल अशी साधी सोपी ही व्हेज दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। नक्कीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।